गुड मॉर्निंग फ्रेंड्स. पार्शियल डिफरन्शियल इक्वेशनच्या लेक्चर नंबर 22 मध्ये आपण टाइप 4 बघणार आहे. काय आहे टाइप 4? इक्वेशन ऑफ द टाइप f1 ऑफ x, p which is equal to f2 ऑफ y, p. जे इक्वेशन दिलेलं आहे त्या इक्वेशन वरून तर सहज आपण सांगू शकतो की एका साइडला x आणि p च्या टर्म असल्या पाहिजे आणि दुसऱ्या साइडला y आणि q च्या टर्म असल्या पाहिजे. द गिवन इक्वेशन इज ऑफ टाइप f1 ऑफ x, p which is equal to f2 ऑफ y, q. याला आपण इक्वेशन नंबर 1 म्हणू. इन दीज इक्वेशन्स z इज absent. या इक्वेशन मध्ये z नाही आहे. and the terms containing x and p can be written on one side and the terms containing y and q can be written on the other side. इक्वेशन वरून जे आपण बोललो तेच आहे. x आणि p च्या टर्म एका साइडला घ्यायच्या आणि y आणि q च्या टर्म दुसऱ्या साइडला घ्यायच्या. मेथड बघू आता. लेट f1 ऑफ x, p which is equal to f2 ऑफ y, q which is equal to a से. काय म्हणालो आपण याला? a से. म्हणजे f1 ऑफ x, p बरोबर भी a and f2 ऑफ y, q बरोबर भी a. Hence f1 of x, p बरोबर a. Solve it for p. आता इथं x आणि p आहे हे कॉन्स्टंट आहे. तर p साठी जर या इक्वेशनला सॉल्व केलं आपण तर कशामध्ये मिळेल व्हॅल्यू? इन टर्म्स ऑफ x. कॉन्स्टंट आहे पण इन टर्म्स ऑफ x. लेट p इज इक्वल टू f1 ऑफ x आपण त्याला म्हणू. and f2 of y, q which is equal to a. solve it for q. याला जर सोडवलं तर आपल्याला व्हॅल्यू कशामध्ये मिळेल? q ची. q साठी जर सोडवलं तर in terms of y. let q is equal to f2 of y. since dz is equal to delta z by delta x into dx plus delta z by delta y into dy which is equal to p dx plus q dy. आणि मी म्हणालो आहे की अशा पद्धतीचं डिफरन्शिएशन पफॅपियन नावाचा मॅथमॅटिशियन करतो. p ची किंमत आपण काढलेली आहे which is equal to f1 of x dx plus q ची व्हॅल्यू काढली आहे f2 of y into dy. इंटिग्रेटिंग we get z is equal to integral f1 of x dx plus integral f2y dy plus constant of integration c. आता हे f1 of x ची व्हॅल्यू नेमकी काय आहे आणि f2 of y ची व्हॅल्यू नेमकी काय आहे हे आपल्याला या मेथड मध्ये नाही सांगता येणार पण प्रॉब्लेम मध्ये जरूर सांगता येईल आणि प्रॉब्लेम मध्ये त्याचं इंटिग्रेशन पण करता येईल आणि आफ्टर इंटिग्रेशन जो येईल दॅट इज द रिक्वायर्ड रिझल्ट ऑफ द गिवन प्रॉब्लेम. तर एखादा एग्जांपल बघू आता. एग्जांपल 25 ऑन पेज नंबर 607. काय आहे एग्जांपल? सॉल्व p मायनस एक्स स्क्वेअर इज इक्वल टू q प्लस वाय स्क्वेअर. म्हणजेच काय आहे हो? f1 ऑफ एक्स p विच इज इक्वल टू f2 ऑफ वाय क्यू च्या फॉर्म मध्ये ऑलरेडी गिवन प्रॉब्लेम आहे. सोल्युशन बघू मग. द गिवन इक्वेशन इज p मायनस एक्स चा वर्ग which is equal to q plus y चा वर्ग which is equal to a से. म्हणजे काय होईल? p minus x square is equal to a and q plus y square which is also equal to a. Hence p minus x square is equal to a and q plus y square is equal to a. This implies p ची व्हॅल्यू जर काढायची असेल आपल्याला तर थेअरी सांगते p ची व्हॅल्यू काढा. मग p is equal to x square plus a आलं and q is equal to a minus y square आला. मग ह्या दोन्ही व्हॅल्यू कशामध्ये ठेवायचं?
substituting these values of p and q in dz is equal to p dx plus q dy. म्हणून dz is equal to x square plus a square ब्रॅकेट मध्ये into dx plus a minus y square ब्रॅकेट मध्ये into dy. आता इंटेग्रेटिंग कॉमा वी गेट इंटेग्रेशन आपल्याला सहज करता येते. काय येईल लेफ्ट हँड साइडचं इंटेग्रेशन dz चं होईल z which is equal to x square dx चं इंटेग्रेशन x cube upon 3 plus a dx ax plus a dy चं ay minus y square dy चं y cube upon 3 आणि plus a1 is a constant of integration. म्हणजे काय आलं हो z is equal to x cube by 3 plus ax plus ay minus y cube by 3 plus a1 which is the required solution of the given problem. नेक्स्ट एक्झाम्पल बघू एक आपण आता. एक्झाम्पल 26 ऑन पेज नंबर 607. काय आहे सॉल्व p स्क्वेअर प्लस q स्क्वेअर विच इज इक्वल टू z स्क्वेअर इन ब्रॅकेट x प्लस y. मित्र हो हे आपल्या टाइप 4 मध्ये मोडते का? नाही, कारण z स्क्वेअर तिथे अब्सेंट आहे फोर्थ मेथड मध्ये टाइप मध्ये, पण इथं z स्क्वेअर प्रेझेंट आहे. आता हा जो z स्क्वेअर आहे त्याचं कन्वर्शन आपल्याला p स्क्वेअर प्लस q स्क्वेअर विच इज इक्वल टू x प्लस y मध्ये करता येते का ते बघू. सोल्युशन द गिवन इक्वेशन इज p स्क्वेअर प्लस q स्क्वेअर विच इज इक्वल टू z स्क्वेअर इन ब्रॅकेट x प्लस y डिवाइडिंग बोथ साइड्स बाय z स्क्वेअर. काय येईल p स्क्वेअर अपॉन z स्क्वेअर प्लस q स्क्वेअर अपॉन z स्क्वेअर विच इज इक्वल टू x प्लस y. परंतु p स्क्वेअर अपॉन z स्क्वेअर ला आपण लिहू शकतो p अपॉन z ब्रॅकेट मध्ये त्याचा वर्ग. q स्क्वेअर अपॉन z स्क्वेअर ला आपण लिहू शकतो q अपॉन z ब्रॅकेट मध्ये त्याचा वर्ग विच इज इक्वल टू x प्लस y. परंतु p म्हणजे तुम्हाला डेल्टा z बाय डेल्टा x माहित आहे, q म्हणजे डेल्टा z बाय डेल्टा y माहित आहे. मग ते लिहा की इथे और 1 अपॉन z इंटू डेल्टा z बाय डेल्टा x ब्रॅकेटचा वर्ग प्लस 1 अपॉन z डेल्टा z बाय डेल्टा y ब्रॅकेट मध्ये ब्रॅकेटचा वर्ग विच इज इक्वल टू x प्लस y. आता याला अजून आपण कसं लिहू शकतो बघा. डेल्टा z बाय z अपॉन डेल्टा x त्याचा वर्ग प्लस डेल्टा z बाय z अपॉन डेल्टा y ब्रॅकेट मध्ये त्याचा वर्ग विच इज इक्वल टू x प्लस y. आता हे जे डेल्टा z बाय डेल्टा x आहे ना त्याच्या बदल्यात और डेल्टा कॅपिटल Z अपॉन डेल्टा x ब्रॅकेट मध्ये त्याचा वर्ग प्लस डेल्टा z कॅपिटल Z अपॉन डेल्टा y ब्रॅकेट मध्ये त्याचा वर्ग विच इज इक्वल टू x प्लस y. काय केलं हो आपण वेअर डेल्टा स्मॉल z अपॉन z विच इज इक्वल टू कॅपिटल Z dz here dz डेल्टा z राइट. काय लिहिलं वेअर डेल्टा स्मॉल z अपॉन z विच इज इक्वल टू डेल्टा कॅपिटल Z. किंवा आपल्याला काय म्हणता येईल दोन्ही साइडला इंटेग्रेशन जर केलं तर लॉग z इज इक्वल टू कॅपिटल Z येते. बर पुढे मग आता और कॅपिटल P चा वर्ग प्लस कॅपिटल Q चा वर्ग विच इज इक्वल टू x प्लस y. वेअर कॅपिटल P ला काय डिनोट केलं आपण डेल्टा कॅपिटल Z अपॉन डेल्टा x. कॅपिटल Q ला काय डिनोट केलं आपण डेल्टा कॅपिटल Z अपॉन डेल्टा y. मग आता हा जो फॉर्म आहे ना याचं कन्वर्शन आता सोपं गेलं आपल्याला फोर्थ टाइप मध्ये आणणं.
पी आणि एक्स ची टर्म एका साईडला न्यायची, क्यू आणि वाय ची टर्म दुसऱ्या साईडला न्यायची. बघा बरं मग आता, और पी चा वर्ग हा एक्स इकडे आला मायनस एक्स विच इज इक्वल टू वाय हा क्यू चा वर्ग तिकडे गेला वाय मायनस क्यू चा वर्ग विच इज इक्वल टू सम कॉन्स्टंट ए सी. आता झालं की नाही आपल्या फॉर्म मध्ये चौथ्या? झालं. आता याच्यावरून आपल्याला पी आणि क्यू ची व्हॅल्यू काढता येते. मग काढा की. हेन्स कॅपिटल पी चा वर्ग विच इज इक्वल टू एक्स प्लस ए अँड कॅपिटल क्यू चा वर्ग विच इज इक्वल टू वाय मायनस ए. दोन्ही साइडला जर पॉवर 1/2 दिलं तर हेन्स कॅपिटल पी इज इक्वल टू अंडर रूट मध्ये एक्स प्लस ए अँड कॅपिटल क्यू इज इक्वल टू अंडर रूट मध्ये वाय मायनस ए. आता मला सांगा, पी आणि क्यू ची व्हॅल्यू तर आपण काढलेली आहे. मग आपली थेअरी काय सांगते? पुटिंग दीज व्हॅल्यूज ऑफ कॅपिटल पी अँड क्यू इन इक्वेशन कॅपिटल डी झेड म्हणजे डी कॅपिटल झेड विच इज इक्वल टू डेल्टा कॅपिटल झेड अपॉन डेल्टा एक्स डी एक्स प्लस डेल्टा कॅपिटल झेड अपॉन डेल्टा वाय डी वाय. हे म्हणजेच काय आहे हो? डेल्टा कॅपिटल झेड अपॉन डेल्टा एक्स म्हणजे पी आहे, डेल्टा कॅपिटल झेड अपॉन डेल्टा वाय म्हणजे क्यू आहे, आणि म्हणून डी कॅपिटल झेड विच इज इक्वल टू कॅपिटल पी डी एक्स प्लस कॅपिटल क्यू डी वाय. मग मित्र हो, आता पी आणि क्यू ची व्हॅल्यू तर तुम्हाला माहित आहे. डी कॅपिटल झेड इज इक्वल टू एक्स प्लस ए ब्रॅकेट मध्ये त्याला 1/2 प्लस म्हणजे एक्स प्लस ए ब्रॅकेट मध्ये त्याला पॉवर 1/2 इंटू डी एक्स प्लस क्यू ची किंमत वाय मायनस ए ब्रॅकेट मध्ये त्याला रेस टू 1/2 डी वाय. आता बघा, इथं जर तुम्ही टी सबस्टिट्यूट केलं, टी इज इक्वल टू ए प्लस एक्स, तर काय होईल? डी टी इज इक्वल टू डी एक्स. म्हणजे इथं काय येईल? टी रेस टू 1/2 डी टी. त्याचं इंटिग्रेशन केलं तर काय होईल? टी रेस टू 3/2 अपॉन 3/2. तसंच इथं टीच्या ऐवजी डब्ल्यू इज इक्वल टू जर आपण सबस्टिट्यूट केलं असतं, डब्ल्यू इज इक्वल टू वाय मायनस ए, तर डी डब्ल्यू काय आलं असतं? डी वाय. म्हणजे डब्ल्यू रेस टू 1/2 डी डब्ल्यू. त्याचं इंटिग्रेशन केलं तर डब्ल्यू रेस टू 3/2 अपॉन 3/2. पण डब्ल्यू म्हणजे काय आहे हो? वाय मायनस ए. याचाच अर्थ काय झाला की अशा टाईपचे सबस्टिट्यूशनचे एक्झाम्पल 12th स्टँडर्ड मध्ये तुम्ही नंबर ऑफ केलेले आहेत. त्यामुळे इंटिग्रेटिंग कॉमा वी गेट कॅपिटल झेड विच इज इक्वल टू ए प्लस एक्स रेस टू 3/2 अपॉन 3/2 प्लस वाय मायनस ए रेस टू 3/2 अपॉन 3/2 प्लस सम कॉन्स्टंट सी. फार फार तर आपण वेअर एका जागी टी इज इक्वल टू एक्स प्लस ए सबस्टिट्यूट केलेला आहे, डी टी इज इक्वल टू डी एक्स ईटीसी. आणि झेड म्हणजे कॅपिटल झेड म्हणजे काय आहे? लॉग झेड आहे विच इज इक्वल टू 2/3. क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं, डिनॉमिनेटरची 3/2 ची टर्म न्यूमरेटर मध्ये 2/3 येईल. मग 2/3 इन ब्रॅकेट ए प्लस एक्स त्याला रेस टू 3/2 प्लस 2/3 इन ब्रॅकेट वाय मायनस ए त्याला रेस टू 3/2 प्लस कॉन्स्टंट, आणि विच इज द रिक्वायर्ड सोल्युशन ऑफ गिवन इक्वेशन. मित्र हो, आपल्याला लक्षात आलेलं असेल की चौथा जो टाइप आहे आपला, त्याच्यामध्ये आपल्याला नेमकं काय ठेवायचं आहे? f1 ऑफ एक्स पी इज इक्वल टू f2 ऑफ वाय क्यू हा आपला चौथा फॉर्म आहे. तर याच्यामध्ये दिलेला फॉर्म जे काही असेल त्याच्यामध्ये एक्स आणि पी च्या टर्म आणि वाय आणि क्यू च्या टर्मच आहेत का हे बघावं लागेल. जर त्याच्या व्यतिरिक्त असेल, उदाहरणार्थ इथे झेड स्क्वेअर आहे, तर आपल्याला त्याला त्या याच्यामध्ये इन्व्हॉल्व करावं लागेल. म्हणजे आपल्याला त्या टर्मचं कॅल्क्युलेशन करून आपल्याला पी आणि एक्स, क्यू आणि वाय ह्या टर्म याव्या
म्हणून कॅल्क्युलेशन करावं लागेल आणि ते करता येते आपल्याला आता. त्यामुळे याच्यानंतर जी काही एक्झरसाइज आहे ते तुम्हालाच करायची आहे. त्याच्यामुळे तुम्ही प्रॅक्टिस करायला सुरुवात करा. प्रत्येक प्रॉब्लेम लिहून बघा, कारण की लिहून बघितल्याने मॅथमॅटिक्स परफेक्ट होते. वाचून चालत नाही. झोपायचं जर असेल तर वाचलं तरी चालते, कारण की मॅथमॅटिक्स वाचता वाचता लवकर झोप येते. तर काय करणार आहात आता तुम्ही? लिहून बघणार आहात, फॉर्म्युले करणार आहात, पाठ लक्षात ठेवणार आहात आणि अशा पद्धतीने वाटचाल करणार आहात. तर आज आपण या लेक्चरसाठी इथेच थांबू. धन्यवाद.